श्री स्वामी समर्थ. उद्या 24 ऑगस्ट 2026, उद्या श्रावणातला दुसरा सोमवार. उद्या आपण जसे गेल्या सोमवारी घरच्या घरी अभिषेक केला, तसंच आपल्याला ह्या सोमवारी सुद्धा घरच्या घरी अभिषेक करायचा आहे. आपल्याला जसे जमेल तशी भगवान शिवाची उपासना करायची. आपल्याला शिव महिमा स्तोत्राचं पठण करायचंय किंवा शिव कवच हे आपल्याला नक्की वाचायचंय. कालभैरवाष्टकही तुम्ही वाचू शकता, तेही तेवढे छान आहे. सोबत तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथातला 11वा अध्याय नक्की आवर्जून वाचा. जसे जमल तशी सेवा करा. जेव्हा तुम्ही शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करसाल, भले 1 असेल, 108 असेल, 11 असेल, तेव्हा तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली हे म्हणून बेलपत्र अर्पण करायचे. ह्या पद्धतीने तुम्हाला घरी पूजा करायची आहे. सोबत उद्या शिवमूठ जी आहे ती तिळाची. तिळ अर्पण करताना आपल्याला माहिती कोणता मंत्र म्हणायचा. तो मंत्र म्हणजे कोणता, तर शिवा शिवा महादेवा, माझी शिवमठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा, नंद जावा भ्रतारांना आवडती कर रे देवा. हा मंत्र म्हणून तुम्हाला शिवमूठ अर्पण करायची. शिवमूठ कधी बोटा अंगठ्यापासून अर्पण करायची, हे लक्षात ठेवा. थोडीशी ओली करून अर्पण करायची. आणि ते धान्य तुम्हाला पक्ष्यांना टाकायचे, घरात खायचं नाहीये. उद्या नक्की आवर्जून शिव मंदिरात जावा. सकाळी जावा, प्रदोष काळात जावा, रात्री जावा, जेव्हा जमेल तेव्हा शिव मंदिरात जावा. शिवपिंडीवर तुम्हाला उद्या पाण्याने अभिषेक करायचा, पंचामृताने अभिषेक करा. बेलपत्र वाहा. बेलपत्र वाहताना आपण जे बेलपत्र वाहू ते बेलपत्र आपल्याला उद्या घरी आणायचे. बेलपत्र वाहताना कमीत कमी 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हटलं तर खूप उत्तम राहील. आणि ते बेलपत्र घरी आणायचे आणि ते आपल्या पाकिटात ठेवलं तर उत्तम राहील. आपलंच बेलपत्र आणायचं, दुसरं कोणाचं आणायचे. सोबत तुम्हाला अखंड लक्ष्मी, श्री लक्ष्मी प्राप्त व्हावी, त्यासाठी एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे कुठं, कसा, आपल्याला माहितीये शिवपिंडीमध्ये माता पार्वती, भगवान गणेश, कार्तिकेय आणि अशोक सुंदरी हा पूर्ण शिव परिवाराचा वास आहे. त्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी, श्री लक्ष्मी राहावी, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, 21 तीळ घ्यायचे. 21 तीळ हातात धरायचे उजव्या हातामध्ये आणि आपल्या कमलाकारी मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा. कमलाकारी मंत्र आपल्या सर्वांना माहिती, ओम श्री रीम श्री कमले कमलाय प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी हा मंत्र म्हणायचाय आणि ते आपल्याला ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे. सोबत एक खूप छान उपाय आपल्याला काय करायचंय, गुलाब, आपल्या सगळ्यांना माहिती लाल गुलाब घ्यायचे, त्याच्या पाकळ्या घ्यायच्यात, आपल्या दोन्ही हातात धरायच्यात आणि तुम्हाला कमीत कमी 21 वेळा रीम रीम हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा. आणि रीम म्हणता म्हणताच तुम्हाला शिवपिंडीवर त्या पाकळ्या अर्पण करायच्यात. त्यांनी अखंड लक्ष्मी, श्री लक्ष्मी प्राप्त होते. पूर्ण परिवाराचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. हे उपाय आपल्या उद्या ह्या सोमवारी करायचे आहेत, उद्याच्या सोमवारी करायचे. तुम्हाला उद्या सोमवारी शक्य नसेल तर पुढच्या सोमवारी किंवा शेवटच्या सोमवारी जसे जमेल तशा सेवा नक्की करा. ह्या सेवेचा तेवढाच प्रभाव भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.